हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। बघा, आज तुम्हाला ना मी आळूच्या वड्या करून दाखवणार आहे। हे आळू चिरून घेतलं आहे आणि ज्वारीच्या पिठाच्याच वड्या आहेत बरं का फक्त। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकले, सोडा टाकलाय, मिरची टाकली, हळद टाकली, अद्रक आणि लसूण टाकलाय, कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये टाकलाय बरं का। चिरून बारीक चिरून असं बारीक चिरून कोथिंबीर टाकून घेतलं आहे। आता हे पीठ तिंबून घेते आपल्या भाकरीच्या पिठासारखं सगळं मिक्स करून। 1 चमचा तेल टाकते, त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकावा लागते बरं का। खायचा सोडा टाकला तरच हे चांगलं होते, नाहीतर चांगलं होत नाही, टेस्टी होत नाही आणि फुगून येत नाही आणि असं तोंडाला चांगलं लागत नाही ते। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकते आणि ही पीठ आपल्या ज्वारीच्या पिठासारखं तिंबून घेते। आता हो का, हे पीठ चांगलं तिंबून झाले, तिंबून घेतले हे पीठ चांगलं। आता हे असे करायचे आपल्याला पातळ पातळ, मी करून दाखवते तुम्हाला। आता हो का, हे हातावर करायचे, असं दाबून घ्यायचं, नाही दाबून घेतलं तर पीठ ते जिथं पानं असतात ना तिथून पीठ हे होतं। ह्याच्यावर बी येतंय करायला हे असं, पण जिथं पानं असतात ना तिथून तुटायला सुरू होते। हो का, जाड करायचे बरं का, जास्त पातळ पण करायचे नाही, का तर हे फुगत असतात चांगले। हो का, असं हातावर घ्यायचं, असं दाबायचं थोडं त्याला आणि असं करायचं। हो का, आता हे ना मी ग्रीस केली, ते तेलाची एक चाळणी ग्रीस केली, त्या चाळणीमध्ये आपल्याला हे उकडून घ्यायचे। तर कुकरमध्ये भाताच्या डाळ भाताच्या डब्यावर सुद्धा हे ठेवलं तर चालते बरं का। आता हो का, आता सगळ्या पिठाचे मी असे करून घेणार आहे। आता हो का, इथं मी ना ग्रीस करून ठेवले चाळणी, हो का, ग्रीस करून चाळणी ठेवली, ह्याला तेल लावलंय सगळं आणि ह्याला वाफ चांगली आलेली आहे। आता खाली पाणी ठेवलंय, आता ती वाफ आली ना त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळे असे केलेले गोळे आहेत ना, आता हो का, हे तयार केलेले गोळे आहेत, तयार केलेले गोळे आहेत ह्याच्यामध्ये ठेवायचे। ठेवता असे वेगळे वेगळे ठेवायचे आणि त्याला वाफेने चांगलं शिजू द्यायचं। आता हे चांगलं शिजते, तर ह्याला शिजायला 10 ते 15 मिनिट लागते। तर बारीक गॅस करायचा आणि चांगले मधून पण वाफून यावे लागतात ना, म्हणून चांगले शिजेपर्यंत आपल्याला हे करायचं आणि हो का, ताटली झाकायची, ताटली झाकायची, वाफ पुणकडून जाऊ द्यायची नाही। मी दुसरी ताटली झाकणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, ही झाकली झाकून ठेवायची, म्हणजे वाफ कुणीकडून जाऊ द्यायची नाही। मधल्यामध्ये वाफ मुरली की आपले हे मुठे जे असतात ना, जे शेंगोळे असतात ना, ते चांगले शिजून निघतात ह्याच्या वाफेमध्ये आणि परत ह्याला तिळाची फोडणी देऊन तेलामध्ये तीळ टाकून फोडणी देऊन खायची। आता हे बघा शिजून किती मोठ्या मोठ्या झाल्या त्या, पण आणखीन ह्याला थोडं शिजवावं लागणार आहे। मध्ये थोडं पीठ आहे त्याच्यात, मी पाहिलं आहे आता, खाली पाणी कमी पडलं होतं। आता हे झाकून ठेवते, झाकून ठेवलं की चांगलं शिजते। आता हे बघा चांगले शिजवले ते हे। आता का असे तुकडे करायचे ह्याचे, असे तुकडे करायचे लहान लहान, चांगले शिजल्यानंतर ह्याचे तुकडे करायचे गार झाल्यावर, असे बारके बारके तुकडे करायचे। बट तेल द्यायचं, तेल हे गरम असल्यावर ह्याचे तुकडे होत नाही, तर गार झाल्यावर ह्याचे तुकडे चांगले होते। तर गार झाले की ह्याचे तुकडे करायचे लहान लहान असे आणि ह्याला फोडणी द्यायचे परत। हो का, आता असे तुकडे करते सगळ्याचे आणि हो का, आता इथं मी तेल टाकायले, आज गडबड। आता ह्याच्यामध्ये ना मी हो का फोडणीला तेल टाकायले आणि तीळ टाकायचे आपल्याला। फोडणीला तेल जास्त टाकू नका, ते तेल का त्याच्यात मुरत नसते, वरीच राहते। आता ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे, तर बंद करते थोडा गॅस, माझे अजून चिरायचे राहिले तर जिरे मोहरी टाकायचे, फोडणीला तीळ टाकायचे आणि ह्याला फोडणी द्यायची। ह्याच्यामध्ये मी लसूण आणि अद्रक टाकलाय म्हणून हिंग टाकला नाही, तुम्ही लसूण अद्रक नाही टाकला तर ह्याच्यामध्ये हिंग टाका। आता हो का, हे सगळे शिजून असे छान झालेत, कलर किती छान आले बघा ह्याचा, हो का, छान शिजलेत, फुगून आलेत, मस्त जाळी झाली मध्ये। हो का, आता आपण फोडणी ठेवली, ह्याच्यामध्ये तीळ टाकायचे, तीळ टाकले की पटदिशी ते टाकायचं, नाही तर तीळ अंगावर येण्याची शक्यता असते। हो का, तिळाचे उठतेच म्हणून अगोदर हे टाकून द्यायचं, तीळ अंगावर येते उडून, आम्ही सगळ्या किचनमध्ये होते तीळ। आता हो का, असं हलवून घ्यायचं, चांगल्या शिजवून घ्यायचं ह्याच्यामध्ये तेलामध्ये। तुम्हाला तळायचं असेल तर तळा बरं का, मी तळलेला असा एक व्हिडिओ आहे, मी टाकला नाही वाटतं, विसरले।
तीसुद्धा तुम्हाला टाकते मी. आता हे चांगले शिजू देते ह्याच्यामध्ये. तुम्हाला जर जास्त लाल करायचं नसले तर तुम्ही अशी हे सर्व करू शकता. नुसतेही खाऊ शकता, नुसतेही छान लागतं बरं का. माझी जर ही आळू वड्याची रेसिपी, फोडणी टाकलेल्या आळू वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. सबस्क्राईब करायला चिकटपणा करू नका. व्हिडिओ बघता तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.